Hello everyone, we see our next point, that is protein. It is also a biomolecule आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की प्रत्येक गोष्ट आपल्या बॉडीची कशापासून बनलेली आहे, प्रोटीनपासून. म्हणून आपण प्रोटीनला काय म्हणतो, इट इज अ फंडामेंटल स्ट्रक्चरल मटेरियल ऑफ ॲनिमल बॉडीज. आपल्या बॉडीचं काय आहे ते फंडामेंटल स्ट्रक्चरल मटेरियल. त्यामुळे एन्झाईममध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये, हार्मोन्समध्ये त्याचा पर्टिक्युलरली रोल आहे. कशाचा? प्रोटीनचा. आता ह्या ठिकाणी बघा, प्रोटीनचा जर प्रोटीन नेम कशावरून आलं? प्रोटीन हा एक ग्रीक वर्ड कशापासून आलेला आहे? डिराइव्ड फ्रॉम द प्रोटिओज मिनिंग प्रायमरी. म्हणजे त्या ठिकाणी प्रायमरी इम्पॉर्टन्स, प्रोटीनला आपण काय म्हणतो? इट इज अ प्रायमरीली इम्पॉर्टंट. और त्याला आपण असं प्राईम इम्पॉर्टंट सुद्धा म्हणू शकतो. प्राईम इम्पॉर्टंट म्हणजेच प्रोटीन, कारण की काय? बेसिक फंडामेंटल युनिट. आता ॲक्च्युली प्रोटीनची डेफिनेशन कशी करता येईल बघा. केमिकली प्रोटीन्स आर पॉलीअमाइड. काय आहेत हे? पॉलीअमाइड. एक सेकंद. काय डेफिनेशन? केमिकली प्रोटीन्स आर polyamide which are high molecular weight polymers of the monomer unit, that is alpha amino acid. It can also be defined as the proteins are the bipolymers of a large number of alpha amino acid and they are naturally occurring polymeric nitrogenous organic compound containing 60% nitrogen and peptide linkage, that is CONH linkage. काय म्हणते ह्या ठिकाणी? प्रोटीन म्हणजे काय? जेव्हा इट इज अ हाय मॉलिक्युलर वेट अमाइन, म्हणजे काय आहे? हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर. का? कारण की ह्यामध्ये जो मोनोमर आहे, मोनोमर कोणता आहे बघा या ठिकाणी? अमायनो ॲसिड हे एकमेकांना, पॉलीअमाइड म्हणजे काय? नंबर ऑफ अमायनो ॲसिड जेव्हा एकमेकांसोबत कंबाईन होतील टू मेक द पॉलिमेरिक फॉर्म ऑफ द अमायनो ॲसिड, दॅट्स कॉल्ड प्रोटीन. त्यालाच काय म्हणणार आपण? प्रोटीन. आता ह्या ठिकाणी आपल्याला बघायचे की कॉमन प्रोटीनचे सोर्सेस कोणते कोणते आहेत. वी ऑल नो मिल्क, pulses, peanuts, eggs, fishes, cheese, cereals, etc. They are also principal material of muscle, nervous system, tendons, skin, blood, enzymes, many hormones and antibiotics. ओके, या ठिकाणी सोर्सेस कळाले सगळ्यांना. मिल्क, पल्सेस, पीनट्स, एग्स, फिशेस, चीज, सिरियल्समध्ये काय प्रेझेंट असतात? प्रोटीन्स. ओके, आता आपण ह्या ठिकाणी फोकस करू त्याच्या स्ट्रक्चरवर. म्हणजेच जे की आपण असं म्हणत होतो की अमायनो ॲसिडला जेव्हा आपण पॉलिमेरिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो तेव्हा काय तयार होतं? पॉलीअमाइड डेरिव्हेटिव्ह विच कॉल्ड प्रोटीन. मग आता आपल्याला बघायचं की अमायनो ॲसिड काय असेल. ओके, आता ह्या ठिकाणी फोकस करा. अमायनो ॲसिड काय आहे? अमायनो ॲसिड मीन्स अमायनो आणि ॲसिड, ज्यामध्ये काय प्रेझेंट आहे? कार्बनला एकीकडून अमायनो पण ग्रुप प्रेझेंट असतो आणि ॲसिड पण. बघू याचं आपण स्ट्रक्चर डिटेलमध्ये स्टडी करू. बघा, हा कार्बन COOH, इकडं NH2, इथं R ग्रुप आणि इथं काय प्रेझेंट राहील? ॲसिड H. हे कशाचं स्ट्रक्चर आहे? इथं बघा, हा अमायनो ग्रुप आहे आणि इथं काय प्रेझेंट आहे? ॲसिड. त्यालाच काय म्हणणार आपण? अमायनो ॲसिड. काय म्हणणार? अमायनो ॲसिड. आता ह्या ठिकाणी अल्फा अमायनो ॲसिड आपण बघितलेलं आहे. ह्याला अल्फा अमायनो ॲसिड काय म्हटलं? कारण की आपल्याला माहिती कार्बोक्झिलिक प्रायोरिटीनुसार आपण नॉमेनक्लेचर कोणाला देणार आधी? कार्बोक्झिलिक ॲसिडला. बरोबर आहे. COHला नेहमीच प्रायोरिटी जास्त असते आणि आपल्याला माहिती फंक्शनल ग्रुपच्या आधीच्या कार्बन, ॲडजसंट कार्बनला आपण काय म्हणतो? अल्फा. म्हणून हा काय झाला? अल्फा अमायनो ॲसिड. काय झालं हे? अल्फा अमायनो ॲसिड. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो, जेव्हा आपण प्रोटीनला काय करू? प्रोटीनचं काय करू आपण? हायड्रोलिसिस केलं. प्रोटीनचं काय केलं? हायड्रोलिसिस. H2Oच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी काय भेटतील? नंबर ऑफ और मिक्सचर ऑफ अमायनो ॲसिड्स. काय भेटतील?
नंबर ऑफ अमायनो ॲसिड, कारण की आपण बघितलं आहे की प्रोटीनचं बेसिक युनिट हा काय कशापासून बनलेलं आहे, अमायनो ॲसिड. जेव्हा ते एकमेकांसोबत कंबाईन होतील तेव्हा प्रत्येक वेळेस ते काय करतील, वॉटर मॉलिक्यूल पास करतील, बाय प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये बाहेर करतील आणि काय कोणतं लिंकेज तयार करतील, CONH लिंकेज. त्यालाच काय म्हणतो आपण, पेप्टाइड लिंकेज. काय म्हणतो, पेप्टाइड लिंकेज. ओके, बघायचे आपल्याला. बघा सिम्पली सांगते, आता मला सांगा, एकमेकांसोबत आपण पॉलिमर तयार केलेले आहेत, हे अमायनो ॲसिड आहे, असंच सेम अमायनो ॲसिड इथं तयार होईल. बघा बरं कसं दिसेल मग, प्लस बघा NH2C, सेम स्ट्रक्चर काढायचं, RHCOOH. आता ह्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल कुठून बाहेर पडते मला सांगा, इथं एक OH आहे आणि इथला एक H. कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडते, H2Oच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतं. आणि स्ट्रक्चर कसं तयार होते बघा, NH2C, हा R ग्रुप, हा H, इथं काय तयार होणार, CO, नंतर इथं अटॅच काय होणार, NH, R, C, R, H, COOH. असेच नंबर ऑफ अमायनो ॲसिड जेव्हा एकमेकांसोबत कनेक्ट होतील तेव्हा ते कोणतं लिंकेज तयार करतील, CONH लिंकेज. ह्या CONH लिंकेजलाच काय म्हणतो आपण, पेप्टाइड लिंकेज. काय म्हणत असतो, पेप्टाइड लिंकेज. जेव्हा आपण अमायनो ॲसिडचं हे झालं बेसिक स्ट्रक्चर अमायनो ॲसिडचं. ओके, ह्या ठिकाणी फक्त हा R ग्रुप काय होणार, रिप्लेस होत जाणार, बाकी अमायनो आणि COOH ग्रुप सेमच राहील. ह्या ठिकाणी ऑब्झर्व केलं तर ह्या ठिकाणी हा ऑप्टिकली ॲक्टिवनेस शो करतो, म्हणजे असिमेट्रिकल कार्बन ॲटम शो करतो, कारण की ह्या कार्बनला NH2, एका साईडनी R ग्रुप, एका साईडनी हायड्रोजन आणि दुसऱ्या साईडनी COOH ग्रुप आहे. जर एक्झाममध्ये विचारलं असा कोणता अमायनो ॲसिड आहे जो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे, तर त्याचं नाव काय आहे, ग्लायसिन. कोणतं आहे, ग्लायसिन. ग्लायसिनमध्ये हा जो R ग्रुप आहे हा कशाने रिप्लेस होतो, हायड्रोजनने. म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे ते बघा, हा कार्बन, हा H, हा H, इथं COOH आणि इथं काय येणार, NH2. स्ट्रक्चर कशाचं आहे, ग्लायसिन. आणि ग्लायसिन हा कसा आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. कसा आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. लक्षात ठेवायचं, ग्लायसिनचं हे झालं स्ट्रक्चर आणि ग्लायसिन हा कसा आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ओके, राहील इथपर्यंत लक्षात. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. आता आपण बघू क्लासिफिकेशन ऑफ अमायनो ॲसिड. कारण की प्रोटीनचं बेसिक युनिट काय आहे, अमायनो ॲसिड. कारण की नंबर ऑफ अमायनो ॲसिड जेव्हा एकमेकांसोबत पेप्टाइड लिंकेजनी कंबाईन होतील तेव्हा काय तयार करतात, ते अमायनो ॲसिड, प्रोटीन्स. ओके, आता बघा प्रोटीन हे 3 टाईपचे आहेत. द अमायनो अमायनो ॲसिड हे 3 टाईपचे आहेत. द अमायनो ॲसिड्स आर ऑफ 3 टाईप्स, ॲसिडिक, basic and neutral. The symbol R in the structure of alpha amino acid represent side chain and may contain additional functional group. आणि त्या ठिकाणी प्रेझेंट असणारा जो काही R ग्रुप आहे, आपण आता स्ट्रक्चर बघितलं. ओके, R ग्रुप काय रिप्रेझेंट करणार, त्या ठिकाणी ॲडिशनल फंक्शनल ग्रुप. ओके, बघा पहिला क्लास कोणता आहे, acidic amino acid. If R contain a carboxylic group, the amino acid is acidic amino acid. That is, if carboxyl group are more in number than amino group, then amino acid are acidic in nature. काय म्हणते, जेव्हा COH जास्त झाले. ओके, मग मला सांगा बरं, COH कोणतं नेचर शो करतं, ॲसिडिक. NH2 कोणतं नेचर शो करतं, बेसिक. मग त्या केसेसमध्ये जर R ग्रुपचा, म्हणजे आपण ह्या ठिकाणी स्ट्रक्चर कसं बघितलेलं आहे मला सांगा, ह्या ठिकाणी हा कार्बन, इथं हा R ग्रुप, इथं काय प्रेझेंट असतो, NH2, इथं काय प्रेझेंट असतो, इथं काय प्रेझेंट असतो, COOH, आणि इथं काय प्रेझेंट असतो, हायड्रोजन. हा जो R ग्रुप आहे, जर हा COHनी किंवा ॲसिडिक ग्रुपनी जर रिप्लेस झाला तर त्या ठिकाणी काय होणार मला सांगा, ॲसिडिक नेचर वाढणार, कारण की ऑलरेडी COH ग्रुप आहे. आणि इथं R ग्रुप जर ॲसिडिक असेल तर त्या ठिकाणी काय होणार, ॲसिडिक नेचर वाढणार, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, ॲसिडिक अमायनो ॲसिड. त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत बघा, ग्लुटामिक ॲसिड, त्या ठिकाणी R ग्रुप कोणता आहे, COOH, CH2CH2COH, म्हणजे R ग्रुप त्या ठिकाणी काय येणार, CH2CH2COH अटॅच होईल. दुसरं कोणतं आहे, ॲस्पार्टिक ॲसिड, तिथं R ग्रुप कसं येणार त्याचा, CH2COOH. फोकस करा ह्या ठिकाणी, स्ट्रक्चर कसं ऑब्झर्व होईल मग त्याचं.
बघा इथं काढून दाखवते. ॲस्पार्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर बघा. कार्बन इथं काय प्रेझेंट राहणार, NH2, इथं COOH आणि इथं काय प्रेझेंट राहणार, हायड्रोजन. इथं हा ग्रुप कशाने रिप्लेस होणार सांगा, CH2COOH. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, ॲस्पार्टिक ॲसिड. फक्त आपल्याला काय चेंज करायचं आहे, हा R ग्रुप रिप्लेस करायचा आहे. आपल्याला काय भेटणार, व्हेरियस अमायनो ॲसिड्स. ओके, आता ह्या ठिकाणी फोकस करा. नेक्स्ट कोणता क्लास आहे, बेसिक अमायनो ॲसिड. कोणता आहे, बेसिक अमायनो ॲसिड. आता बेसिक अमायनो ॲसिड म्हणजे काय, इफ आर कंटेन अमायनो ग्रुप, मग तो प्रायमरी असन, सेकंडरी असन किंवा टर्शरी ग्रुप. इट इज कॉल्ड बेसिक अमायनो ॲसिड. दॅट इज इफ अमायनो ग्रुप आर मोर इन नंबर दॅन कार्बोक्सिल ग्रुप, देन अमायनो ॲसिड आर बेसिक इन नेचर. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण कसं लक्षात ठेवू शकतो बघा. ह्या ठिकाणी इथं आर ग्रुप काय कसा नेचरचा असन, अमायनो नेचरचा असन किंवा बेसिक नेचरचे असन. तर ह्या ठिकाणी कशाचं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे मला सांगा, NH2 पण NH2 ऑलरेडी बेसिक आहे आणि ह्या ठिकाणी हे सुद्धा बेसिक नेचरचे असन. तर बेसिक नेचरचं म्हणजे अमायनो ग्रुपचं कॉन्सन्ट्रेशन काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, बेसिक अमायनो ॲसिड. त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत बघा बेसिकचे. एक तर आहे अर्जिनिन आणि दुसरं आहे लायसिन. ओके, आर ग्रुपच्या ऐवजी काय पुटअप करायचं आहे, हा ग्रुप. ओके, 4दा CH2 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 नंतर NH2. आता नंतर बघू न्यूट्रल अमायनो ॲसिड. न्यूट्रल अमायनो ॲसिड म्हणजे काय, द अदर अमायनो ॲसिड हॅविंग न्यूट्रल ऑर नो फंक्शनल ग्रुप, दॅट इज आर कॉल्ड न्यूट्रल अमायनो ॲसिड. म्हणजे ह्या ठिकाणी आर ग्रुप काय राहील, इथिल, प्रोपिल, मिथिल असेच राहतील. ओके, आयसोप्रोपिल अशा टाईपमध्ये राहतील. त्या ठिकाणी कोणताही फंक्शनल ग्रुप प्रेझेंट राहणार नाही. बघा इथं एक्झाम्पल दिसायला आहे. ॲलानिनचं एक्झाम्पल काय आहे, CH3. ॲलानिनचं एक्झाम्पल दिसत आहे सगळ्यांना, कोणतं आहे, CH3. अनंतर व्हॅलिनचं कोणतं आहे, ह्या ठिकाणी आयसो ग्रुप. ओके, आयसोप्रोपिल ग्रुप या ठिकाणी अटॅच होणार, कुठं, आरच्या ऐवजी. आणि त्या ठिकाणी स्ट्रक्चर काय तयार होणार मग, ॲलानाइन आणि व्हॅलाइन. ओके, हे काय झाले, न्यूट्रल अमायनो ॲसिड. नंतर बघायचं आहे, काही अमायनो ॲसिड हे इसेन्शियल पण असतात आणि नॉन इसेन्शियल पण असतात. आता त्या ठिकाणी थोडंसं ओव्हरलुक करू. ओके, द अमायनो ॲसिड विच कॅन नॉट बी सिंथेसाइज इन द बॉडी अँड आर सप्लाइड थ्रू डाएट आर कॉल्ड इसेन्शियल अमायनो ॲसिड. आता मला सांगा, एखादी अमायनो ॲसिड आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी तयार होत असतील तर त्याला बाहेरून इनटेक करायची किंवा डाएटमध्ये घ्यायची गरज आहे का, नाही. सिमिलरली जे अमायनो ॲसिड ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात त्याला आपण म्हणतो नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड, कारण की आपल्याला त्या बाहेरून घ्यायची गरज नाही. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, ग्लुटॅमिक ॲसिड आणि सिरिन. हे काय आहेत, ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. पण काही अमायनो ॲसिड हे बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाहीत, ज्याला आपल्याला डाएट थ्रू घ्यावं लागतं. ते कोणते कोणते आहेत बघा, लायसिन आणि व्हॅलिन. हे कोणते आहेत, दोन्ही इसेन्शियल अमायनो ॲसिड. नॉन इसेन्शियल म्हणजे जे आपल्या डाएटमध्ये घ्यायची गरज नाही, ऑलरेडी आपली बॉडी काय करते, सिंथेसाइज करते. ओके, आणि इसेन्शियल म्हणजे आपल्याला डाएटमध्ये घ्यावं लागतं, कारण की आपली बॉडी ते प्रिपेअर करत नाही. आलं इथपर्यंत लक्षात. नॉन इसेन्शियलचं एक्झाम्पल काय आहे, सिरिन आणि ग्लुटॅमिक ॲसिड. आणि इसेन्शियलचं कोणतं आहे, लायसिन आणि व्हॅलिन. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे झ्विटर आयन. काय बघायचं आहे, झ्विटर आयन. व्हॉट इज मीन बाय झ्विटर आयन. हे बघा लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये अमायनो ग्रुप आणि COOH ग्रुप दोन्ही ॲट अ टाईम प्रेझेंट असतील, जसं अमायनो ॲसिडमध्ये प्रेझेंट आहे, त्या केसमध्ये OH ग्रुप म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये प्रेझेंट असणारा जो हायड्रोजन आहे तो काय करतो, ह्या ठिकाणी अमायनो ग्रुपकडे ट्रान्सफर होतो. काय करतो, कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये म्हणजे ॲसिडिक ग्रुपमध्ये प्रेझेंट असणारा जो काही हायड्रोजन आहे तो कुठे ट्रान्सफर होणार, अमायनो ग्रुपकडे. ह्या ठिकाणी प्रोटॉनचं ट्रान्सफर होणार अँड टू फॉर्म द प्रोडक्ट. ह्या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होईल मला सांगा, हा ग्रुप इकडं झाला, हे हायड्रोजन आणि आर ग्रुप जशाला तसे. C डबल बॉन्ड O, हायड्रोजन इकडे गेल्यामुळे ऑक्सिजनवर कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह. आणि ह्या ठिकाणी नायट्रोजन काय करणार, 3 हायड्रोजन कॅरीज केले, कारण की त्यांनी गेन केली इलेक्ट्रॉनची. आणि ह्या ठिकाणी नायट्रोजनवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. ह्याला आपण म्हणतो झ्विटर आयन. काय म्हणतो, झ्विटर आयन. लक्षात ठेवायचं, ह्या ठिकाणी ॲसिडिक ग्रुप
टू बेसिक ग्रुप और अमायनो ग्रुप. काय होणार? प्रोटॉनचं ट्रान्सफर. काय होणार? प्रोटॉन ट्रान्सफर. प्रोटॉन ट्रान्सफर फ्रॉम ॲसिडिक ग्रुप टू बेसिक ग्रुप. ॲसिडिक ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड टू बेसिक ग्रुप ऑफ अमायनो ॲसिड टू फॉर्म a salt. To form a salt which is called as dipolar ion, which is, आता ह्या ठिकाणी बघा, एक निगेटिव्ह चार्ज एक पॉझिटिव्ह, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? डायपोलार आयन. अँड विच इज कॉल्ड ॲज झ्विटर आयन. काय म्हणणार? झ्विटर आयन. का बरं ह्या ठिकाणी नायट्रोजननी प्रोटॉनला ॲक्सेप्ट केलं? कारण की ह्याच्याकडे काय प्रेझेंट आहेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, आले इथपर्यंत लक्षात? हे झाला झ्विटर आयन इफेक्ट. कोणामध्ये होणार? द अँड अल्फा अमायनो ॲसिड मॉलिक्यूल कंटेन बोथ ॲसिडिक अँड बेसिक ग्रुप. ॲसिडिक अँड बेसिक ग्रुप that shows Zwitter ion effect in which proton transfer from acidic group to the बेसिक ग्रुप ऑफ अमायनो ॲसिड. या ठिकाणी एकाच ह्याच्यामध्ये ॲसिडिक आणि बेसिक ग्रुप आहेत. ॲसिडिक ग्रुपमधला हायड्रोजन कुठं ट्रान्सफर होणार? अमायनो ग्रुपमध्ये, टू फॉर्म डायपोलार आयन कॉल्ड ॲज झ्विटर आयन. त्यालाच काय म्हणणार? झ्विटर आयन. आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे आहे पेप्टाइड बॉन्ड. कोणता बघायचा आहे? पेप्टाइड बॉन्ड. आपल्याला माहिती की ह्या ठिकाणी जेव्हा आपण प्रोटीनला एकमेकांसोबत कंबाईन करू, त्या ठिकाणी तो काय करणार? पेप्टाइड लिंकेज तयार करणार. त्यालाच आपण म्हणतो CONH लिंकेज. आपण कसं तयार होते ते बघितलेलं आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी प्रोटीन, आपल्याला माहिती प्रोटीन हा कसा आहे? पॉलिमर्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड अँड दे आर कनेक्टेड टू ईच अदर. The bond that connect alpha amino acid to each other is called as peptide bond. म्हणजे सिम्पली आपण काय सांगू शकतो? पेप्टाइड बॉन्ड म्हणजे की प्रोटीन हा काय आहे? आपल्याला माहिती प्रोटीन हा कसा आहे? इथंच लिहिते मी बघा. पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. काय आहे प्रोटीन? पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. अँड दे आर connected to each other. बरोबर आहे? पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड आहे आणि त्या ठिकाणी अमायनो ॲसिड एकमेकांसोबत कनेक्ट होतात. द बॉन्ड that connect alpha amino acid to each other called peptide bond or linkage. त्यालाच आपण काय म्हणतो? CONH लिंकेज. आता बघू आपण सिम्पली काय करू आणि ह्या ठिकाणी पेप्टाइड लिंकेज कसं तयार होते त्यालाच हे बघा लक्षात ठेवायचं. पेप्टाइड लिंकेजलाच काय म्हणतो आपण? डायपेप्टाइड बॉन्ड किंवा डायपेप्टाइड लिंकेज. कारण की ते 2 अमायनो ॲसिडपासून तयार झालेलं असते. ओके, ह्या ठिकाणी बघा एक जनरली रिएक्शन घेऊ. बघा, कार्बन इथं एक R ग्रुप, इथं काय प्रेझेंट राहणार? ऑब्वियसली गुड NH2. इथं काय प्रेझेंट राहणार? C डबल बॉन्ड OH आणि इथं हायड्रोजन. हा झाला R1. इथं घेते अमायनो ॲसिड, अल्फा अमायनो ॲसिड फर्स्ट. ओके, प्लस. ओके, ह्याची रिॲक्शन कशासोबत होणार मला सांगा? दुसरे अमायनो ॲसिड. आता अमायनो ॲसिड म्हणजे अमायनो येणार. इथं R ग्रुप मी कन्सिडर करते R2. इथं काय येणार? C डबल बॉन्ड OH आणि इथं काय येणार? H. ओके, आता ह्या ठिकाणी मी थोडंसं चेंज करून लिहिते Hला. इथं एक H घेऊ आणि इथं लिहू H. ओके, सेमच आहे. NH2 लिहायचं आहे आपल्याला. एक H इथं लिहिला, एक H. आता ह्या ठिकाणी बघा वॉटर मॉलिक्यूल बाहेर, त्याचं कंडेन्सेशन होणार आणि ह्या ठिकाणी काय बाहेर पडणार मला सांगा? NH2. बघा या ठिकाणी -H2O काय बाहेर पडला? H2H. इकडचा OH, इथला H कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल? वॉटरच्या फॉर्ममध्ये. कारण की ह्या ठिकाणी काय होणार? कंडेन्सेशन. काय होणार? कंडेन्सेशन. आणि तुम्हाला माहिती कंडेन्सेशन कधी होईल? जेव्हा आपण त्याला हिट करू. तयार काय होईल मला सांगा बरं? इथं हा NH2 ग्रुप जशाला तसा, हा C, इथं R1, इथं H. आता इथं काय उरला? OH तर गेला. C डबल बॉन्ड O. नंतर इथं NH
इथं C, इथं R2, इथं C डबल बॉन्ड OH आणि इथं काय प्रेझेंट राहणार H. ह्या लिंकेजला काय म्हणतो आपण? डायपेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड लिंकेज. ओके, काय म्हणणार? डायपेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड. ओके, आता मला सांगा, जेव्हा दोन अमायनो ॲसिड एकमेकांसोबत कंडेन्सेशन होतील तेव्हा काय तयार होईल? डायपेप्टाइड. मग समजा ह्या डायपेप्टाइडसोबत अजून एक अमायनो ॲसिड एकमेकांसोबत कंबाईन होईल तर काय तयार होतील? गुड, ट्रायपेप्टाइड. अजून एक अमायनो ॲसिड एकमेकांसोबत कंबाईन होतील तर टेट्रापेप्टाइड. असे सो ऑन कंटिन्यू करत करत काय तयार होतील मला सांगा? पॉलीपेप्टाइड अमायनो ॲसिड. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? प्रोटीन. काय म्हणतो? प्रोटीन. लक्षात ठेवा, जेव्हा दोन अमायनो ॲसिड कंडेन्स होतील टू फॉर्म डायपेप्टाइड, काय भेटणार? डायपेप्टाइड. ओके, दोन अमायनो ॲसिड एकमेकांसोबत कंबाईन होईल त्याला डायपेप्टाइड म्हणणार. तीन अमायनो ॲसिड एकमेकांसोबत कंबाईन होतील त्याला काय म्हणणार? ट्रायपेप्टाइड. किंवा ह्या डायपेप्टाइडसोबत जर अजून एक अमायनो ॲसिड कंबाईन झालं त्याला काय म्हणणार? डायपेप्टाइड. लक्षात ठेवायचं, डायपेप्टाइड म्हणजेच पेप्टाइड लिंकेज. ओके, डायपेप्टाइड म्हणजे काय? पेप्टाइड लिंकेज. राहील लक्षात. या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊन सांगू. जर समजा ह्या ठिकाणी हा जो R1 आहे ते आपण रिप्लेस केला ग्लायसिननं. मला सांगा, ग्लायसिन म्हणजे इथं काय येणार? हायड्रोजन. आणि दुसरा केला ॲलानाईननं म्हणजे ह्या ठिकाणी काय येणार? CH3. आता इथं अल्फा अमायनो ॲसिडच्या ऐवजी नाव देऊ. इथं हे झालं ग्लायसिन आणि हे काय झालं? ॲलानाईन. ॲलानाईन नाही, ॲलानाईन. ओके, ह्या ठिकाणी काय तयार होणार? सेम. इथं हायड्रोजनच राहील आणि इथं काय प्रेझेंट राहील? CH3. ह्याला आपण काय म्हणणार? डायपेप्टाइड लिंकेज. म्हणजेच ह्या ठिकाणी कंबाईनली ह्याचं नाव काय लिहू शकतो आपण? ग्लायसिलानाईन. काय लिहिणार? ग्लायसेलानाईन. ओके, कारण की ह्या ठिकाणी ग्लायसिन आणि ॲलानाईन एकमेकांसोबत कंबाईन होऊन काय तयार करतील? डायपेप्टाइड बॉन्ड. त्यालाच म्हणतो आपण ग्लायसेलानाईन. ओके, अशा टाईपमध्ये वेगवेगळे अमायनो ॲसिड जसं ॲलानाईन, टायरोसिन असे एकमेकांसोबत कंबाईन होऊन काय तयार करतील? ते डायपेप्टाइड बॉन्ड. काय तयार करतील? डायपेप्टाइड बॉन्ड. कळत आहे सगळ्यांना? तसेच अजून अमायनो ॲसिड जर ह्याच्यासोबत कंबाईन झालं, इथं परत काय तयार झालं? NH2, इथं कार्बन, इथं परत R, इथं H आणि इथं COH. परत या ठिकाणी वॉटर मॉलिक्युलचं कंडेन्सन होईल आणि काय तयार करेल? ट्रायपेप्टाइड बॉन्ड. आणि असे पेप्टाइड लिंकेज काय होतील? वाढत जातील आणि टू गेट द प्रोडक्ट प्रोटीन. कारण की प्रोटीन म्हणजेच काय? पॉलीपेप्टाइड लिंकेज, ज्यामध्ये वन, डाय, ट्राय, टेट्रा असे असतील का? नाही, नंबर ऑफ काय राहतील? पेप्टाइड लिंकेज जेव्हा एकमेकांसोबत कंबाईन होतील त्याला काय म्हणणार आपण? पॉलीपेप्टाइड बॉन्ड म्हणजेच काय राहतील? प्रोटीन. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, तो आहे हाऊ आर प्रोटीन क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर शेप. त्याच्या मॉलिक्युलर शेपवरून प्रोटीनला आपण कसं क्लासिफाय करू शकतो? पहिला आहे फायब्रस प्रोटीन आणि सेकंड आहे ग्लोब्युलर प्रोटीन. त्याच्या प्रोटीनच्या शेपवरून त्याचे किती क्लास पडलेले आहेत? 2. पहिला कोणता आहे? फायब्रस प्रोटीन आणि दुसरं कोणतं आहे? ग्लोब्युलर प्रोटीन. बघू, फायब्रस प्रोटीन म्हणजे काय? ऑलरेडी तुम्ही माहिती आहे तुम्हाला. जसं हेअर्समध्ये प्रोटीन प्रेझेंट असतात, नेल्समध्ये प्रोटीन प्रेझेंट असतात, ते कशामध्ये येणार? फायब्रस प्रोटीनमध्ये. ओके, कारण की त्याचं कोणतंही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी तो पजेस करत नाही आणि कोणत्याही टेम्परेचरला, कोणत्याही pHला ते कसे राहतात? स्टेबल. ओके, पण ग्लोब्युलर प्रोटीन हे कसे असतात? बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करतात आणि ते कसे असतात? टेम्परेचर आणि हीटला सेन्सिटिव्ह. आणि त्यामुळे त्याचा शेप म्हणून फायब्रस म्हणजे फायबर थ्रेड लाईक किंवा फायबर लाईक त्याचं काय राहणार? स्ट्रक्चर. आणि तेच जर ग्लोब्युलर असेल त्याचं स्ट्रक्चर कसं राहणार? स्पेरिकल. ओके, आता ह्या केसमध्ये बघा काय म्हणते, पहिला क्लास बघा, फायब्रस प्रोटीन. डेफिनेशन काय म्हणते? द प्रोटीन इन विच पॉलीपेप्टाइड चेन लाय पॅरलल टू फॉर्म फायबर लाईक स्ट्रक्चर. काय फॉर्म करतात? फायबर लाईक स्ट्रक्चर तयार करत असतील आर कॉल्ड फायब्रस प्रोटीन. द पॉलीपेप्टाइड चेन हेल्ड टुगेदर बाय अ हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ती पॉलीपेप्टाइड चेन कशाने बॉन्ड करतात एकमेकांसोबत? हायड्रोजन बॉन्डिंगने. कशाने? हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, हायड्रोजन बॉन्ड्स. दीज प्रोटीन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. मला सांगा, केस वॉटरमध्ये सोल्युबल असतात का?
नाही. त्या ठिकाणी ते फायब्रस प्रोटीन वॉटरमध्ये कसे असतात? सोल्युबल. द फायब्रस प्रोटीन्स आर कसे असतात? टफ अँड इनसोल्युबल इन वॉटर अँड डायल्यूट ॲसिड ऑर बेसिस. डायल्यूट ॲसिड आणि वॉटरमध्ये बेसिसमध्ये कसे असतात? ते इनसोल्युबल आणि टफ असतात. एक्झाम्पल बघा, मायोसिन प्रेझेंट इन मसल, केराटिन प्रेझेंट इन हेअर, नेल अँड स्किन, फायब्रोइन इन सिल्क अँड कोलॅजन इन टेंडन. तर त्याचे काय आहेत एक्झाम्पल. नेक्स्ट कोणतं आहे? ग्लोब्युलर प्रोटीन. द प्रोटीन हॅव स्पेरिकल शेप. दिस शेप रिझल्ट फ्रॉम coiling around the polypeptide chain of protein and have intramolecular hydrogen bonding are called globular protein. कसं असतं? स्पेरिकल शेप असतो, कॉइल्ड झालेला, अशी गुंडाळल्यासारखे, अशी गुंडाळल्यासारखे त्याचा काय असतो? शेप. आणि हे कसे असतात? सरळ. ओके. आता ह्या केसमध्ये त्याचं एक्झाम्पल हे सुद्धा कसे असतात बघा. दे आर सोल्युबल इन वॉटर अँड डायल्यूट ॲसिड अँड बेस. वॉटर डायल्यूट ॲसिडमध्ये कसे असतात? सोल्युबल. एक्झाम्पल काय त्याचं? हिमोग्लोबिन जे की ब्लडमध्ये प्रेझेंट आहे, अल्ब्युमिन जे एगमध्ये प्रेझेंट आहे, आणि इन्सुलिन इन पॅनक्रियाज. ओके. आता जर आपल्याला विचारलं की ह्या ठिकाणी डिफरन्स बिटवीन द ग्लोब्युलर अँड, एक सेकंड, डिफरन्स बिटवीन द ग्लोब्युलर अँड फायब्रस प्रोटीन, तर काय लिहिणार बघा डिफरन्स. पहिला पॉईंट काय म्हणते ग्लोब्युलर प्रोटीनचा? द चेन ऑफ पॉलीपेप्टाइड ऑफ प्रोटीन कॉइल्ड अराउंड टू गिव्ह अ स्पेरिकल शेप. जर शेपवरून, शेप कसा असते ग्लोब्युलर प्रोटीनचा? स्पेरिकल. फायबरचा कसा असतो? थ्रेड लाईक म्हणजे पॅरलर. ह्या ठिकाणी ग्लोब्युलर प्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर. फायब्रस कसे असतात? इनसोल्युबल इन वॉटर. नंतर ग्लोब्युलर प्रोटीन कसे असतात? दे हॅव सेन्सिटिव्ह टू स्मॉल चेंज ऑफ टेम्परेचर अँड पीएच. पीएच आणि टेम्परेचरला जर चेंज झालं तर त्या ठिकाणी कसे असतात? ते सेन्सिटिव्ह. पण ह्या ठिकाणी फायब्रस प्रोटीनचा पीएच टेम्परेचरवर काही स्टेबल राहतात, काहीही मॉडरेटली चेंज होत नाही. दे पजेस, ग्लोब्युलर प्रोटीन काय करतात? जे पजेस बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी, आणि फायब्रस प्रोटीन दे डू नॉट पजेस एनी टाईप ऑफ बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे आपल्याला. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कॅन बी स्टडीड ॲट 4 डिफरंट लेवल, दॅट इज प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी लेवल. ईच लेवल इज मोर कॉम्प्लेक्स दॅन द प्रिव्हियस वन. आणि जसं आपण पुढे जात जाऊ तशी प्रत्येक लेवल कशी होत जाणार? कॉम्प्लेक्स टाईपमध्ये. तर ह्या ठिकाणी आपल्याला बघायची आधी प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता बघा, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनमध्ये सिम्पली काय आहे? प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज अ सिक्वेन्स ऑफ कन्स्टिट्युएंट अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यू लिंक बाय द पेप्टाइड बॉन्ड, जे आपण आत्ता असं बघत होतो. ओके. त्या ठिकाणी काय होतील? जेव्हा नंबर ऑफ अमायनो ॲसिड एकमेकांसोबत कंबाईन होतील टू फॉर्म द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन अँड फॉर्म द पेप्टाइड लिंकेज. जेव्हा ते पेप्टाइड लिंकेजनी एकमेकांसोबत कंबाईन होतील तेव्हा ते काय करतील? प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन तयार करतील. एनी चेंजेस इन द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड रेसिड्यू क्रिएट्स डिफरंट प्रोटीन मॉलिक्यूल. थोडा जरी त्याच्या सिक्वेन्समध्ये चेंज झाला की वेगळं अमायनो ॲसिड काय होणार? वेगळं प्रोटीन काय होणार? त्या ठिकाणी तयार होणार. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज रिप्रेझेंट बाय रायटिंग द 3 लेटर सिम्बॉल ऑफ अमायनो ॲसिड रेसिड्यू ॲज पर देअर सिक्वेन्स इन द कन्सर्न प्रोटीन. प्रत्येकाला कशा, ग्लायसिन असेल तर GLY, ॲलानाइन असेल तर ALA. पहिले जे स्टार्टिंग जे 3 लेटर आहेत ते त्याने काय करणार? ते रिप्रेझेंट करणार. ओके. बघा, फॉर एक्झाम्पल इथं आपण अमायनो ॲसिड बघू. हे झाले नॅचरल अमायनो ॲसिड. कोणते? ग्लायसिन, ॲलानाइन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, ॲस्पार्जिन, ग्लुटॅमिक सिरीन. आणि ह्या ठिकाणी बाकी सगळं जो आपण बेसिक स्ट्रक्चर बघितलं सगळं सेम आहे, फक्त काय चेंज होणार? आर. ग्लायसिनमध्ये आर ग्रुप काय राहतो? हायड्रोजन, म्हणून त्याला आपण म्हणतो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ॲलानाइनमध्ये CH3. असंच ह्या ठिकाणी काय आहेत? त्याचे बाकीचे अमायनो ॲसिड. ॲसिडिक मग कोणते आहेत? ॲस्पार्टिक आणि ग्लुटॅमिक. बेसिक कोणते आहेत? लायसिन, अर्जिनिन आणि हिस्टिडिन. आणि हे बाकी आहेत 5 सोडले, बाकी सगळे कोणते आहेत? न्यूट्रल. ओके. आणि हे बघा, ह्या ठिकाणी त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं आहे? ग्लायसिन आहे तर त्याचे पहिले 3 लेटर कोणते? GLY त्याचं नाव. ॲलानाइन असेल तर ALA, म्हणजे पहिल्या 3 लेटरने त्याला काय करतो आपण? रिप्रेझेंट करत असतो. द सिम्बॉल्स आर सेपरेटेड बाय डॅश. कशाने सेपरेट करणार त्याला? डॅशनी.
According to convention, the N-terminal amino acid residue is written at the left hand side and the C-terminal amino acid residue at the right hand side. नायट्रोजनला कुठे लिहायचं? लेफ्टला, आणि कार्बनला कुठे लिहायचं? म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडला कुठे लिहायचं? राईटला. आता आपण ह्यावरून त्याचं प्रायमरी स्ट्रक्चर ड्रॉ करू. ओके, फोकस करा. बघा, ह्या ठिकाणी आपल्याला माहिती की अमायनो ॲसिड हे कसे असतात? पॉलीपेप्टाईड. ओके, म्हणजेच ह्या ठिकाणी सिम्पली काय तयार होणार मला सांगा? हा NH, इथं काय राहणार? CH, इथं R, इथं किंवा आपण इथं असं व्यवस्थित असलो, इथं काय प्रेझेंट राहणार? H, इथं काय प्रेझेंट राहणार? C डबल बॉन्ड O. आता इथं ऑलरेडी मी काय करते? इथं वॉटर मॉलिक्यूल त्याचा म्हणजे पेप्टाईड लिंकेज शो करते. ओके, इथं झाला हा NH, परत काय होणार? C, इथं झाला H, इथं झाला R. आता हे सेम असतील किंवा डिफरंट. ओके, परत काय होणार? इथं C डबल बॉन्ड O, परत C डबल बॉन्ड O, इथं परत काय येणार? NH दुसऱ्या अमायनो ॲसिडचं, परत कार्बन, इथं हायड्रोजन, इथं R ग्रुप. आता आपण त्याला रिप्रेझेंट करू. एक R केलं, एक डॅश, एक डबल डॅश. इथं परत काय होणार? C डबल बॉन्ड O, आणि परत दुसरा अमायनो ॲसिड ह्या ठिकाणी काय होणार मला सांगा? कंबाईन होणार. कळते? इथं पण काय होणार? दुसरा कार्बन COOH ग्रुप NH सोबत कंबाईन होतील, आणि परत इथं आता दुसरा अमायनो ॲसिड लिहायचं म्हणजे काय लिहावं लागेल? NH C डबल बॉन्ड हो, असं. म्हणजे ह्या ठिकाणी काय होणार? हीच प्रोसेस काय होणार? कंटिन्यू करत राहणार. ओके, म्हणजे इकडे लेफ्ट साईडला काय रिप्रेझेंट होत आहे मला सांगा? नायट्रोजन, म्हणून ह्याला आपण म्हणतो N-टर्मिनल. काय म्हणतो? N-टर्मिनल. ओके, म्हणजे इकडच्या साईडने नेहमी काय राहणार? N-टर्मिनल. आणि ह्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे मला सांगा? C डबल बॉन्ड O, दॅट शोज C-टर्मिनल. that shows C-टर्मिनल. ओके, म्हणजेच लेफ्ट साईडला काय प्रेझेंट आहे मला सांगा? N-टर्मिनल, आणि राईट साईडला काय प्रेझेंट आहे? C-टर्मिनल. आणि हे काय झालं? रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अमायनो ॲसिड, सॉरी प्रोटीन. ओके, कारण की ह्या ठिकाणी काय आहे? आता बघा, इथं काय प्रेझेंट झालं? पेप्टाईड बॉन्ड. परत इथं काय प्रेझेंट झालं? पेप्टाईड लिंकेज किंवा डायपेप्टाईड बॉन्ड, आणि हेच रिपीटेड युनिट होणार. त्यालाच आपण काय म्हणणार? पॉलीपेप्टाईड लिंकेज. हे झालं प्रायमरी स्ट्रक्चर. आता हेच जर आपण अमायनो ॲसिडचं सिम्बॉल घेऊन बघितलं तर काय होणार मला सांगा? एक अमायनो ॲसिड काय राहणार? ॲलानाईन, त्याला रिप्रेझेंट करा ALNE. हे कोणतं टर्मिनल असेल? परत N-टर्मिनल. त्याला कंबाईन कशाने करणार? ग्लायसिन GLY, परत सिरीन, नंतर टायरोसिन, नंतर ग्लायसिन, परत ग्लायसिन, नंतर लायसिन. आणि ह्या ठिकाणी काय होणार? हे कंटिन्यू काय होणार? रिप्रेझेंट होत जाणार. ह्याला आपण काय म्हणणार? C-टर्मिनल. म्हणजे ह्या ठिकाणी प्रायमरी स्ट्रक्चर फक्त 2 टर्मिनल, एक तर N-टर्मिनल, दुसरं कोणतं? C. N-टर्मिनल कुठं प्रेझेंट असणार? लेफ्ट हँड साईडला, आणि C-टर्मिनल कुठं प्रेझेंट राहणार? राईट हँड साईडला. याला आपण म्हणतो प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ओके, आलं सगळ्यांना इथपर्यंत लक्षात? ठीक आहे, ह्या ठिकाणी आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण, डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. आपण बघितलं की प्रोटीन हे कसे असतात? हीट सेन्सिटिव्ह असतात. ओके, आणि टेम्परेचरला सुद्धा हीट सेन्सिटिव्ह असतात. त्याला pH किंवा टेम्परेचर चेंज झालं तर त्या ठिकाणी त्याच्या शेपमध्ये काय होणार? चेंज होताना दिसतात. आता ह्या ठिकाणी बघा, व्हॉट इज द डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन? The process by which molecular shape of protein changes without breaking the amide or peptide bond that form the primary structure is called denaturation. Or protein get easily precipitated, it is an irreversible change and the process is called denaturation of protein. त्याचे पेप्टाईड बॉन्ड ब्रेक न करता त्या ठिकाणी त्याच्या मॉलिक्युलर शेपमध्ये काय होत राहणार? चेंजेस होत असतील तर त्याला काय म्हणणार आपण? डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. किंवा ते प्रोटीनचं काय होत असेल? इझिली प्रेसिपिटेशन होत असेल तर.
Denaturation uncoil the protein and destroy the shape and thus lose their characteristics biological activity. आणि त्यामुळे त्याचा जे शेप चेंज झाला तर ॲटोमॅटिकली तो काय करणार, त्याची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी तो काय करणार, लूज करणार. Denaturation is brought about by heating the protein with alcohol, concentrated inorganic acid or by salt of heavy metals. During denaturation, secondary and tertiary and quaternary quaternary structure are destroyed but primary structure remain intact. ओके, डिनॅच्युरेशन मध्ये सेकंडरी टर्शरी क्वाटर्नरी स्ट्रक्चर चेंजेस होतील, पण प्रायमरी स्ट्रक्चर कसे राहतील, इंटॅक्ट फॉर्ममध्ये, रिमेन इंटॅक्ट, त्यामध्ये कोणतेही चेंज होणार नाही. बघा इथं एक डायग्राम दाखवते. ह्या ठिकाणी कॉइल्ड ग्लोब्युलर प्रोटीन आहे, पण जेव्हा त्याचं डिनॅच्युरेशन होते त्या ठिकाणी तो काय करतो, या ठिकाणी जे कॉइल्ड आहे ते कसं होणार, लूज शेपमध्ये. ओके, त्याला म्हणतो आपण डिनॅच्युरेशन प्रोटीन. आणि जेव्हा एखादा प्रोटीन डिनॅच्युरल फॉर्ममध्ये असेल तेव्हा तो कोणतीही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी कॅरी आऊट करत नाही. कळत आहे. म्हणजे या ठिकाणी का बॉइलिंग ऑफ एग टू कोॲग्युलेटेड एग व्हाईट और कन्व्हर्जन ऑफ मिल्क टू कर्व, हे सगळ्या कोणत्या प्रोसेस आहे, डिनॅच्युरेशन प्रोसेस. आली इथपर्यंत लक्षात. इथं आपला प्रोटीन एंड झाला आणि ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आता नेक्स्ट पॉईंट जे म्हणजे आहे एन्झाईम. ते बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये.